यशस्वी होण्यासाठी फक्त टॅलेंट पुरेसं असतं का? काही लोक सामान्य असूनही मोठे यश कसे मिळवतात? आणि काही लोक प्रचंड टॅलेंट असूनही मध्येच का थांबतात? आज आपण एक शक्तिशाली संकल्पना समजून घेणार आहोत. ग्रीड. ग्रीड ही एक अशी सवय आहे जी तुमचे जीवन बदलू शकते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ एंजेला डकवर्थ यांचे ग्रीड हे पुस्तक 3 भागात समजून घेणार आहोत. जर तुम्हाला आयुष्यात काहीतरी मोठे साध्य करायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूया. भाग 1. व्हॉट ग्रीड इज अँड व्हाय इट मॅटर्स. ग्रीड म्हणजे काय आणि ते का महत्त्वाचे आहे? लेखिका एंजेला डकवर्थ यांच्या मते ग्रीड ही दीर्घकाळासाठी असलेली आवड आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. अनेकांना वाटते की यशाचं गुपित म्हणजे टॅलेंट, परंतु संशोधनातून असे दिसून आले की टॅलेंटपेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर टॅलेंट म्हणजे तुमची सुरुवात आणि ग्रीड म्हणजे शेवटपर्यंत टिकून राहण्याची ताकद. लेखिका एंजेला डकवर्थ यांनी एक साधं समीकरण दिलं आहे. टॅलेंट इंटू एफर्ट इज इक्वल टू स्किल. स्किल इंटू एफर्ट इज इक्वल टू अचीवमेंट. याचा अर्थ असा, जर तुमच्याकडे टॅलेंट असेल पण कठोर परिश्रमाचा अभाव असेल तर मोठं यश मिळणे अत्यंत कठीण आहे. कारण टॅलेंट असूनही नियमित आणि अचूक काम न करता ध्येय गाठणे कठीण होते. पण तुमच्याकडे जरी साधारण टॅलेंट असलं तरी सतत कठोर परिश्रम आणि चिकाटी असेल तर तुम्ही खूप पुढे जाऊ शकता आणि अशा क्षमता विकसित कराल ज्याची तुम्ही कधीही कल्पना केली नव्हती. यशस्वी लोकांमध्ये काय वेगळं असतं? या प्रश्नाचा लेखिका एंजेल डकवर्थ यांनी अनेक ठिकाणी अभ्यास केला, जसे की मिलिटरी अकॅडमी कॅडेट्स, नॅशनल स्पेलिंग बी विनर्स, सेल्स प्रोफेशनल्स, टीचर्स इत्यादी. त्यांना तिथे एक गोष्ट स्पष्टपणे दिसली की यशस्वी लोक जास्त टॅलेंटेड नसतात, पण ते हार न मानता बराच काळ प्रयत्न करत राहतात. ग्रीड का महत्त्वाचा आहे? आजच्या जगात लोक लवकर हार मानतात, म्हणजे थोड्याशा अपयशानंतर लोक आपली दिशा बदलतात. परंतु ग्रीड असलेले लोक समोर आलेल्या अडचणींना घाबरत नाहीत. ते त्या अपयशातून शिकतात आणि वर्षानुवर्षे त्यांच्या ध्येयांवर काम करत राहतात. म्हणूनच ते शेवटी मोठं यश मिळवतात. लेखिका एंजेला डकवर्थ म्हणतात, यशस्वी लोक नेहमीच सर्वात वेगवान किंवा सर्वात हुशार नसतात, परंतु ते असे असतात जे वारंवार अपयश येऊनही हार मानत नाही. अडचणींमध्येही टिकून राहतात आणि कालांतराने सतत प्रयत्न करून आपले ध्येय साध्य करतात. यश बहुतेकदा तुम्ही किती हुशार आहात यावर अवलंबून नसते, तर तुम्ही किती काळ कठोर परिश्रम करू शकता, चुकांमधून शिकू शकता आणि धैर्य टिकवू शकता यांवर अवलंबून असते. तरच खरी प्रगती शक्य आहे. म्हणून जे लोक त्यांच्या मर्यादांना आव्हान देतात आणि प्रयत्न करत राहतात ते केवळ त्यांच्या स्वप्नांपर्यंत पोहोचतच नाहीत, तर त्यांच्यासारख्या इतरांसाठी प्रेरणा बनतात आणि कठीण मार्गावर चालत राहतात. जगातील अनेक यशस्वी लोक जसे की उद्योजक, खेळाडू आणि कलाकार यांच्यात एक साम्य आहे. ते हार मानत नाहीत. त्यांच्याकडे एकच मंत्र असतो, कीप गोईंग नो मॅटर व्हॉट. काहीही झाले तरी पुढे जात राहतात. जर तुम्हाला आयुष्यात मोठं यश मिळवायचं असेल तर फक्त टॅलेंटवर अवलंबून राहू नका. दीर्घकालीन ध्येय निश्चित करा. रोज थोडी थोडी प्रगती करत राहा.
आणि हार मानू नका, कारण ग्रीड म्हणजेच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. तर मित्रांनो, पहिल्या भागातून आपल्याला समजले की ग्रीड म्हणजे काय आणि ते इतकं महत्त्वाचं का आहे. लक्षात ठेवा, टॅलेंट तुम्हाला सुरुवात देतं, पण चिकाटी तुम्हाला यश देतं. आता आपण वळूया दुसऱ्या भागाकडे. कधी तुम्हाला वाटतं का की काही लोक कधीच हार मानत नाहीत? ते कितीही अपयश आले तरी पुढे चालतच राहतात. त्यांच्याकडे अशी कोणती खास शक्ती आहे, हे आपण जाणून घेणार आहोत दुसऱ्या भागातून. ग्रोविंग ग्रीड फ्रॉम द इनसाइड आउट. याचा अर्थ आपल्या आतून ग्रीड कसं विकसित करता येतं. चला सुरुवात करूया. ग्रीड विकसित करण्याचे 4 मुख्य स्तंभ कोणते? लेखिका एंजेला डकवर्थ यांच्या संशोधनानुसार ग्रीड वाढवण्यासाठी 4 महत्त्वाचे घटक आहेत. पहिलं, इंटरेस्ट म्हणजे आवड. दुसरं, प्रॅक्टिस म्हणजे सतत सराव. तिसरं, पर्पज म्हणजे उद्देश. चौथं, होप म्हणजे आशावादी मानसिकता. हे 4 घटक मिळून तुमची चिकाटी मजबूत करतात. ग्रीडचा पहिला घटक आहे इंटरेस्ट, म्हणजे खरी आवड शोधा. कारण जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून आवडते, तेव्हा तुम्ही ती गोष्ट दीर्घकाळ करत राहता आणि कठीण परिस्थितीतही ती पूर्ण करण्याची इच्छाशक्ती टिकवून ठेवता. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आवड एका दिवसात साध्य होत नाही. ती कालांतराने हळूहळू विकसित होते. म्हणून वेगवेगळ्या गोष्टी करून पहा, नवीन अनुभव घ्या आणि अशी जागा शोधा जिथे तुमचे मन केवळ उत्साहीच नाही तर आनंदी देखील असेल. आणि असे केल्याने धैर्य अधिक मजबूत होते. ग्रीडचा दुसरा घटक आहे प्रॅक्टिस, म्हणजे जाणीवपूर्वक सराव. फक्त आवड असणे पुरेसे नाही, तर ती जाणीवपूर्वक निवडावी लागते. यश मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक सराव करावा लागतो. अपयशांमधून शिकावं लागतं आणि दररोज लहान पण सातत्यपूर्ण पावले उचलून हळूहळू आपली कौशल्ये सुधारावी लागतात. आपल्याला ध्येयानुसार सतत सराव करावा लागतो. अभिप्रायातून शिकावे लागते आणि वेळोवेळी आपली रणनीती सतत सुधारावी लागते. याला इंग्रजीमध्ये डेलिबरेट प्रॅक्टिस म्हणतात. यशस्वी लोक रोज सराव करतात, जरी त्यांना त्या दिवशी प्रेरणा नसली तरी. ग्रीडचा तिसरा घटक आहे पर्पज, म्हणजे मोठा उद्देश. जेव्हा तुमचे काम केवळ तुमच्यासाठीच नाही तर इतरांसाठीही उपयुक्त असते, तेव्हा तुमची प्रेरणा अनेक पटींनी वाढते. उदाहरणार्थ, एक चांगला शिक्षक विद्यार्थ्यांसाठी काम करतो, एक डॉक्टर रुग्णांसाठी काम करतो, एक कलाकार लोकांना प्रेरणा देण्यासाठी काम करतो. जेव्हा तुमच्या कामामागे एक मोठा उद्देश असतो, तेव्हा हार मानणे कठीण असते. ग्रीडचा चौथा घटक आहे होप, म्हणजे आशावादी विचार. इथे होप म्हणजे फक्त इच्छा नाही, तर ती अडचणींवर मात करण्याची मानसिक ताकद आहे. ग्रीड असलेले लोक जेव्हा अपयशी ठरतात तेव्हा ते म्हणतात, हे कायमचे राहणार नाही, मी पुन्हा प्रयत्न करेन. त्यांना विश्वास आहे की कठोर परिश्रमाने ते परिस्थिती बदलू शकतात. जर तुम्हाला ग्रीड विकसित करायचं असेल तर तुमची आवड शोधा, रोज सराव करा, तुमच्या कामामागे उद्देश ठेवा आणि अपयशातून शिकत राहा. ही 4 सवयी तुमचं व्यक्तिमत्व बदलू शकतात. लेखिका एंजेला डकवर्थ सांगतात, ग्रीड ही जन्मजात नसते, ती हळूहळू तयार होते. याचा अर्थ कोणताही व्यक्ती सतत प्रयत्न करून स्वतःमध्ये ग्रीड विकसित करू शकतो. तर मित्रांनो, दुसऱ्या भागातून आपण समजलो की ग्रीड आतून कसं विकसित करता येतं. जर तुम्ही इंटरेस्ट, प्रॅक्टिस, पर्पज, होप या गोष्टींवर काम केलं
तर तुमची चिकाटी आणि यश दोन्ही वाढतील. लक्षात ठेवा, प्रेरणा तुम्हाला सुरुवात देते, पण चिकाटी तुम्हाला यशापर्यंत पोहोचवते. आता आपण वळूया तिसऱ्या भागाकडे. एखादी व्यक्ती इतकी मेहनती आणि चिकाटीची कशी बनते? ती फक्त स्वतःच्या इच्छेमुळे तयार होते की तिच्या आजूबाजूच्या वातावरणही तिला घडवतं? हे आपण जाणून घेणार आहोत तिसऱ्या भागातून. ग्रोविंग ग्रीट फ्रॉम आउटसाइड इन, म्हणजे ग्रीट बाहेरून कसं तयार होतं. चला सुरुवात करूया. ग्रीट तयार करण्यात वातावरणाची महत्त्वाची भूमिका असते. आपण ज्या वातावरणात वाढतो त्याचा आपल्या सवयींवर आणि मानसिकतेवर मोठा परिणाम होतो. जर तुमच्या आसपास मेहनती लोक असतील, प्रेरणा देणारे शिक्षक असतील आणि प्रोत्साहन देणारे पालक असतील, तर तुमच्यात चिकाटी निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. लेखिका एंजेला डकवर्थ यांच्या मते पालकांचा प्रभाव खूप मोठा असतो. चांगले पालक हे सपोर्टिव्ह आणि डिमांडिंग दोन्ही असतात. याचा अर्थ ते प्रेम आणि आधार देतात, परंतु त्याच वेळी ते शिस्त लावतात आणि अपेक्षा ठेवतात. यामुळे मुलं आत्मविश्वासाने आणि मेहनतीने वाढतात. एक चांगला शिक्षक विद्यार्थ्याचे आयुष्य बदलू शकतो. जे शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतात तुम्ही चांगले करू शकता, ते विद्यार्थ्यांमध्ये ग्रोथ माइंडसेट निर्माण करतात. यामुळे विद्यार्थ्यांना हे समजण्यास मदत होते की बुद्धिमत्ता स्थिर नसते, ती कठोर परिश्रमाने वाढू शकते. तुम्ही ज्या लोकांमध्ये राहता त्यांच्यासारखेच तुम्ही हळूहळू बनता. जर तुमच्या आसपास मेहनती लोक असतील, मोठी स्वप्न पाहणारे लोक असतील आणि ध्येयावर काम करणारे लोक असतील, तर तुमची मानसिकता देखील तशीच बनते. म्हणूनच चांगलं वातावरण निवडणं खूप महत्त्वाचं आहे. लेखिका एंजेला डकवर्थ सांगतात की कधी कधी कठीण अनुभव देखील ग्रीट वाढवतात. जेव्हा एखादी व्यक्ती अपयशाचा अनुभव घेते, अडचणींना तोंड देते आणि पुन्हा उभी राहते, तेव्हा तिच्यात मानसिक ताकद वाढते. यालाच म्हणतात रेझिलियन्स, म्हणजे लवचिकता. जर तुम्हाला ग्रीट वाढवायचं असेल तर तुम्ही स्वतःला सकारात्मक वातावरणात ठेवा. नेहमी प्रेरणादायी लोकांशी संपर्क ठेवा. सतत चांगले मार्गदर्शक शोधा आणि कोणत्याही आव्हानांना घाबरू नका. हे घटक तुमची मानसिक ताकद वाढवतात. लेखिका एंजेला डकवर्थ सांगतात की चिकाटी हा फक्त वैयक्तिक गुण नाही, तर ती आपल्या संस्कृती आणि वातावरणातूनही तयार होते. याचा अर्थ असा की योग्य वातावरण मिळालं तर कोणतीही व्यक्ती ग्रीट विकसित करू शकते. तर मित्रांनो, तिसऱ्या भागातून आपण समजलो की ग्रीट फक्त आतूनच नाही तर बाहेरच्या वातावरणातूनही तयार होतं. चांगले पालक, प्रेरणादायी शिक्षक, सकारात्मक मित्र आणि आव्हानात्मक अनुभव हे सर्व मिळून आपली चिकाटी घडवतात. लक्षात ठेवा, वातावरण तुमची दिशा ठरवतं, पण चिकाटी तुमचं यश ठरवते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.